सुखी जीवन आणि लक्ष्मी प्राप्तीचे 7 प्रभावी उपाय आणि तोडगे. हे तोडगे नक्कीच करून पहा. त्यामधील नंबर 1, बुधवारी सकाळी हिरव्या वस्त्रात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. याने घरात सौख्य आणि पैसा दोन्हीही वाढतात. नंबर 2, बुधवारी कर्ज फेडणं किंवा मग पैसे देणं हे टाळा, कारण ह्यामुळे लक्ष्मी दूर जाते आणि धन टिकत नाही. नंबर 3, ह्या दिवशी सुनेला माहेरी पाठवू नका, कारण बुध ग्रह हा संवादाचा आहे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. नंबर 4, मुलीला सासरी पाठवण्याचा शुभ दिवस म्हणजे शुक्रवार किंवा मग सोमवार. ह्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद विशेष लाभतो. नंबर 5, मुलीला माहेरी आणण्यासाठी शुभ दिवस म्हणजे बुधवार किंवा मग गुरुवार. ह्याने घरातील आनंद आणि सौख्य हे परत येतं. नंबर 6, आईने मुलीला सासरी पाठवताना द्याव्या ह्या शुभ वस्तू: तुळशीचं पान, गोड खाऊ, साखर किंवा पेढा काहीही चालेल, हळदीच्या गाठी, वाळलेला तांदूळ. ह्या वस्तू मुलीच्या सासरी दिल्याने सासरी सुख, लक्ष्मी आणि आदर वाढतात. नंबर 7, बुधवारी झाडू खरेदी करू नका, पण घर स्वच्छ मात्र नक्कीच ठेवा. याने देवी लक्ष्मी स्थायिक राहते आणि वाद कमी होतात. मुलगी सासरी सुखी राहण्यासाठी आईने करायचे 7 गुप्त उपाय, जे 99% लोकांना माहीतच नाहीत. पण हे पुढील उपाय फार परिणामकारक आहेत. त्यामधील नंबर 1, मुलगी सासरी गेल्यानंतर पहिल्या शुक्रवारी आईने घरात तुपाचा दिवा लावून देवी लक्ष्मीला म्हणा: माझ्या लेकराच्या संसारात सुख, प्रेम आणि लक्ष्मीचं वास्तव्य सदाच राहो. नंबर 2, मुलीचं नाव घेत रोज एक वेळ तुळशीला पाणी द्या. याने तिचं नातं सासरी गोड आणि शांत राहतं. नंबर 3, दर बुधवारी देवी पार्वती आणि लक्ष्मीला गोड नैवेद्य द्या आणि मनात म्हणा: माझ्या मुलीचा संसार सोन्यासारखा फुलो. नंबर 4, मुलीला सासरी पाठवताना तिच्या ओटीत 5 वस्तू नक्कीच ठेवाव्या: तुळशीचं पान, गोड पदार्थ, हळदीचा तुरा, तांदूळ आणि नाणं. ह्या वस्तू सौभाग्य टिकवतात. नंबर 5, अमावस्येच्या दिवशी मुलीचं नाव घेत दिवा लावा आणि श्री सूक्तमधील पहिले 3 श्लोक म्हणा. याने घरातील वाद, गैरसमज आणि अशांती घरामधील दूर होते. नंबर 6, मुलगी सासरी रडत असेल किंवा मन खट्टू असेल तर आईने गुप्तपणे तिच्या नावाने एखाद्या मुलीला चुडामणी, बांगडी किंवा मग पांढरं फूल देऊन म्हणावं: देवी, माझ्या लेकराच्या आयुष्यात हसू येऊ दे. नंबर 7, पौर्णिमेच्या दिवशी मुलीचं नाव घेत लक्ष्मी समोर तांदळाचा दान करा. याने तिच्या सासरी लक्ष्मी स्थिर राहते आणि तिचा सन्मान वाढतो. नंबर 8, बुधवारी केस कट करू नका, दाढी करू नका, सोबतच नखे सुद्धा कापू नका. याने या दिवशी केलं तर बुध ग्रह कमकुवत होतो आणि नात्यांमध्ये कटुता वाढते. नंबर 9, आईने बुधवारी घरात दुधाचं उकळलेलं भांड ओसंडू देऊ नये, कारण हे धन वाया जाण्याचं लक्षण मानलं जातं. त्यानंतर नंबर 10, बुधवारी हरित वस्त्र म्हणजे हिरवा रंग परिधान करा. हे बुध ग्रहाला खूप प्रिय आहे. याने बोलण्यात गोडवा आणि सौख्य वाढतो. नंबर 11, बुधवारी मुलगी किंवा सून यांना वाद घालू नका, कारण हा संवादाचा दिवस आहे. शांततेने बोलल्यास नातं मजबूत राहतं. नंबर 12, ह्या दिवशी चांदीचं किंवा स्टीलचं भांडं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं. हे घरातील आर्थिक तणाव आणि गैरसमज दोन्ही दूर करतं. नंबर 13, बुधवारी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर 5 तुळशीचे पानं ठेवा आणि प्रार्थना करा: हे देवी, आमच्या घरात हसू, प्रेम आणि एकत्रता राहो. नंबर 14, संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत तुपाचा दिवा लावून ओम बूम बुधाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. याने बुध ग्रह शुभ बनतो आणि लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहते. नंबर 1, रात्री तवा धुवू नका, फक्त झाकून ठेवा. घरात लक्ष्मी याने स्थिर राहते आणि अन्नाची बरकत वाढते. नंबर 2, शनिवारी मीठ उधार देऊ नका, कारण याने घरातील सौख्य आणि पैशाचा ओघ जो आहे तो थांबून जातो. नंबर 3,
रात्री झाडू मारू नका, याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि अनावश्यक खर्च जे आहेत ते तुमचे वाढतात. नंबर 4, केस विचरणं टाळा, हे रात्रीचं, याने नकारात्मक विचार आणि तणाव हे जे आहेत ते वाढतात. नंबर 5, अंघोळीच्या बादलीत पाणी शिल्लक अजिबात ठेवू नका, याने घरात थकवा आणि तुमच्या घरात अडथळे खूप जास्त प्रमाणात निर्माण होतात. गुरुवारी केस धुवू नका, कारण गुरुवार हा गुरुचा आहे, याने घरातील सौख्य टिकतं आणि गुरुग्रह प्रसन्न राहतो. नंबर 7, रात्री रिकामी पाण्याची बाटली ठेवू नका, याने धनप्रवाह थांबतो आणि आर्थिक अडचणी तुमच्या वाढतात. रात्री उरलेलं अन्न झाकून ठेवा, याने नकारात्मक ऊर्जा जी आहे ती टाळली जाते आणि तुमचं आरोग्य चांगलं राहतं. नंबर 9, बुधवारी झाडू खरेदी करू नका, कारण याने वाद वाढतात आणि घरातील स्थैर्य हे जे आहे ते कमी होतं. नंबर 10, शुक्रवारी काळ्या वस्तूचं दान करू नका, कारण असे केल्याने लक्ष्मी नाराज होते आणि नात्यांमध्ये कटुता येते. रात्री चुकूनही करू नका ही 11 कामे. ती कामे पुढील प्रमाणे, ही कामे गुप्त आहेत पण 100% परिणामकारक आहेत. तर त्यामधील नंबर 1, रात्री पापड किंवा लोणचं बनवू नका, ह्यामुळे घरातील स्त्रियांच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो. नंबर 2, रात्री उशिरा कपडे पण धुवू नका, पाण्याशी जोडलेली चंद्रशक्ती रात्री कमकुवत असते, ती अडथळे निर्माण करू शकते. नंबर 3, रात्री दिव्याजवळ आरसा सुद्धा ठेवू नका, याने नकारात्मक शक्ती त्या प्रतिबिंबातून घरात प्रवेश करते. नंबर 4, रात्री तुळशीला पाणी घालू नका, तुळशी देवता विश्रांती घेत असते, त्यामुळे दोष निर्माण होतो, यामुळे हे नाही करायचं. नंबर 5, रात्री उघडी झाडं कापू नका, कारण देवतांची शक्ती त्या झाडात विश्रांती घेत असते, त्यामुळे तो अपशगुन होतो. नंबर 6, रात्री सुई, काटा किंवा मग धारदार वस्तू अजिबात वापरू नका, ह्यामुळे घरातील सौख्य आणि लक्ष्मीचं स्थैर्य कमी होतं. नंबर 7, रात्री पाय धुतलेले न ठेवता झोपू नका, कारण देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही, झोपेत अशांती वाढते. नंबर 8, रात्री पूजा घरात बोलणे किंवा मग वाद करणे हे टाळा, पूजाघर शांत ठेवलं की देवता प्रसन्न राहतात. नंबर 9, रात्री मेणबत्ती वा दिवा पूर्ण विझू देऊ नका, यामुळे शुभशक्ती थांबते आणि नकारात्मकता वाढते. नंबर 10, रात्री रिकामे ताटं ठेवू नका, ते दारिद्र्याचं प्रतीक मानलं जातं. सोबतच खरकटे भांडी सुद्धा रात्रीची ठेवू नये. नंबर 11, रात्री बिछाण्यावर पायाने दिशादर्शन करू नका, विशेषतः दक्षिणेकडे, ते मृत्यूयोगाशी संबंधित असतं, हे टाळावं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.